मी 17 मधून लढतोय. ते आमच्याकडे अशी माहिती मिळत आहे की जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळी सुद्धा उभे राहिलेले होते 4 नंबर वॉर्डमध्ये आणि त्यांनी टीव्ही फ्रीज वाटून काहीतरी काही ठिकाणी हे केलं होतं आणि आपला प्रचार केला होता. तशीच आम्हाला एक वृत्त मिळालेलं आहे की मतदारांना त्यांनी लॅपटॉप मोबाईल अशा पद्धतीचं वाटप केलेलं आहे काही मतदारांना आणि काही मतदारांना ते करणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलथापांना मतदार बळी पडणार आहे का, कणकवलीची जनता बळी पडणार आहे का, हे खरं म्हणजे सांगायची गोष्ट आहे. हे मतदार आमचे हे स्वयंभू रवानाथ आणि भालचंद्र बाबांचे भूमीमधले कणकवलीकर आहेत आणि ते अशा आमिषांना बळी पडणार नाही. आणि असं ज्या ठिकाणी आधीच्या वॉर्डमध्ये ते होते त्यावेळी त्यांनी तिथे पण टीव्ही फ्रीज वाढले आणि नंतर तो तोंड दाखवायला तिथे आले नाही. त्याच पद्धतीने कनकनगरवासियांची सुद्धा भूलथापांना ते भूलथापा देत आहेत आणि त्या पद्धतीने ते काम तिथे करत आहेत. आणि अशा पद्धतीने काम करण्याचं जनतेने निर्णय घेतला पाहिजे की अशा आम्ही बळी पडणार आहेत का. आज खरं म्हणजे पैशाचा बाजार करण्याचा प्रकार चालू आहे आणि तो बाजार हे त्यांनी ह्या शहरामध्ये केलेला आहे. म्हणजे जे आम्ही भ्रष्ट पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो तो भ्रष्टाचार या नगरपंचायतमध्ये केलेला आहे आणि पैसे कमवले आहेत ते आता बाहेर काढत आहेत ते पैसे. त्यामुळे ह्या भ्रष्ट लोकांना तुम्ही निवडून देणार आहेत. कणकवलीच्या जनतेने खरं म्हणजे ठरवलं पाहिजे. खूप आमिष येतील, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, खूप आमिष येतील त्यांना, जनतेला येतील. पण जनतेने ठरवायचं आहे की चांगल्या प्रकारचे उमेदवार, सामाजिक कार्य करणारे उमेदवार तुम्ही निवडून देत आहे की असे काही वाटणारे लॅपटॉप वाटणारे उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात. अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला पाहिजे. मी कोणावर टीका करत नाही, पण जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण उभा आहोत आणि त्या जनतेच्या सेवा करण्यासाठीच आम्ही पुढे राहू आणि राहणार. खरं म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी भगवा झेंडा हातात घेऊन फिरणारे नितेश आणि सगळ्या महाराष्ट्रात फिरतात, पण त्या ठिकाणी हिरवा झेंडा घेऊन गेले होते का काय. हा भ्रष्टाचारामध्ये उपस्थित होतो. कशासाठी गेले म्हणजे जो काय आपल्या स्वार्थासाठी राजकारण करायचं आणि बाकीचं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त स्वार्थी. आता त्यांनी म्हटलं एका ठिकाणी म्हणतात मला मुस्लिमांचं एकही मत पडलेलं नाही या मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन मात्र राजकारण वेगळं करायचं. भगवा झेंडा घेऊन फिरणारे आता हिरवा झेंडा घेऊन फिरणार आहेत का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि ह्या प्रकारची भूलथापांना बळी पडणार नाही. यांचा बाजार उठलेला आहे, त्यामुळे पैशाचा बाजार करून सुद्धा काही फरक पडणार नाही जनतेवरती. कणकवलीकरांनी हे समजून जावं. किती भ्रष्टाचार केलाय, किती मतदारांमध्ये रेट काढलाय हा लोकांना माहिती झालेला आहे. त्यामुळे किती भ्रष्टाचार केलाय हा पुढे येणार आहे. हेच पैसे वाटून परत एकदा पैसे कमवण्याचा यांचा डाव आहे. त्यामुळे हा उधळून लावायचा डाव उधळून लावला पाहिजे. आम्हाला जे नारळ चिन्ह आता मिळालं आहे ते प्रतीक नारळाचं देवाचं प्रतीक आहे नारळ. तो नारळ आम्ही घराघरात पोचवू आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या नारळाला भरभरून लोक मत देतील. या भालचंद्र भूमीमध्ये, ह्या स्वयंभू रवानाथाच्या भूमीमध्ये भरपूर मतं देतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ह्यांचा बाजार उठवतील. या सत्ताधाऱ्यांचा, या पैशाचा भ्रष्टाचाराचा बाजार उठवतील. विभागाचं पथक या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली होती. आम्ही तोंडी तक्रार या निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. त्यांनी चाचपणी करावी. कालही पथक त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे आणि अजूनही पथक त्यांनी म्हणजे आम्हाला पथकावरती पण शंका आहे की त्यांनी ते बघावं नीट की काय वाटतायत, कोण काय करतायत, आमिष देत आहेत, मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतायत, कोण आहे हा आमच्यासाठी गौण प्रश्न आहे, कोण समोरचा उमेदवार हा गौण प्रश्न आहे. पण हे असं जर होत असेल तर मात्र ही जनतेला फसवत आहेत. हे 5 वर्ष आता तिथे तोंड दाखवायला जाणार नाहीत, परत आता काहीतरी वाटतील आणि नंतर परत तोंड दाखवायला जाणार नाहीत, अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावधान राहावं, कणकवलीकरांनी सावधान राहावं. यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय कणकवलीकरांना की ह्या भूलथापांपासून सावधान राहा आणि भरघोस मतदान शहर विकास आघाडीला करा.